पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसांनंतर उरणमध्ये आलेलो आहे। गेल्या वेळेला आलो होतो तेव्हा विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं तुम्हाला माहिती आहे। आज उघडपणाने बोलतो, गेल्या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्याबरोबर अधिकृत गद्दारी केली होती ना। आणि आता ही गद्दारी देशात सगळ्यांशी करायला लागलेले आहेत। नाही, भोकं पडलीच आहेत। पाणी भरले की कळेल कसं कुठून कुठून बाहेर पडतं ते। भारतीय जनता पक्षाला असं वाटते की आता त्यांच्या खेरीज दुसरा कोणताही पक्ष या देशामध्ये राहता कामा नये आणि म्हणूनच मी मैदानात उतरलेलो आहे। आणि मी त्यांना आव्हान देतोय, तुम्ही जो काय एक उपराटा निर्णय तुमच्या लवादाच्या माध्यमातून दिलेला आहात, मी जवळपास प्रत्येक सभेत आव्हान देतोय की मी जनतेमध्ये आलेलो आहे, तुम्ही जनतेत येऊन उभं राहायचं आणि सांगायची शिवसेना कोणाची। पण यांची मला एक गंमत वाटते आणि क्यू पण येते। त्यांच्याकडे ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत, ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, सीबीआय आहे, निवडणूक आयोग आहे, लवाद आहे, हे एवढे दडपणाखाली आहेत की ते जे काय म्हणतील तसे त्यांना ते निर्णय देत आहेत। पण त्यांना कल्पना नाही की यंत्रणा तुमच्या गुलाम होऊ शकतील, पण हे माझे जे मर्द मावळे आहेत ते तुमचे गुलाम कदापि होणार नाहीत। आणि निवडणूक घेऊनच दाखवा, निवडणूक घेताय ना, घेऊनच दाखवा। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नाही तुमच्या पाठीला माती लावेल तर आम्ही त्याचं नाव नाही सांगणार। ही अशी वृत्ती आणि ह्या वृत्तीची माणसं, मी सुद्धा राजकारण बघत बघत लहानाचं मोठा झालेलो आहे। म्हणजे आज जे मोदीजी म्हणतात, अमित शहा म्हणतात घराणेशाही घराणेशाही परिवारवाद, माझं घराणं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। अमित शहा आणि मोदींना सुद्धा मी आव्हान देतोय, मी माझ्या घराण्याचा इतिहास सांगतोय, तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सांगायचा। तुम्ही कोण, मी कोण, तुमचे वडील कोण, माझे वडील कोण, तुमचे आजोबा कोण होते, माझे आजोबा कोण होते। आणि मला अभिमान आहे माझ्या घराण्याच्या परंपरेचा। अरे कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग न घेणारी ही माणसं हे आम्हाला घराण्यावरने शिकवतात। काय तुमचा संबंध काय होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये? जेव्हा ही सगळी जनता उतरली होती तेव्हा भारतीय जनता पक्ष तर नव्हताच, पण त्यांचे जे नेते होते, श्यामाप्रसाद मुखर्जी, म्हणजे साधारणतः 1940-42चा सुमार असेल, मुस्लिम लीग तेव्हाची, आत्ताची नाही मी म्हणत, आज माझ्याबरोबर अनेक देशभक्त मुसलमान हे लोकशाही वाचवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी सोबत आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय। मी इथे काँग्रेसचा प्रचारक म्हणून आलेलो नाही, पण सत्य तुम्हाला सांगायला आलोय। 1942ला जी महात्मा गांधीजींनी चले जाओ चळवळ सुरू केली होती, आपण आपल्या आघाडीचं नाव जयंतराव इंडिया आघाडी ठेवली, देशभक्तांची आघाडी, इंडिया आघाडी। तर मोदीजींनी काय टीका केली, आम्हालाच सांगतात चले जाओ। अहो मोदीजी, तुमचा पक्ष चले जाओच्या वेळेला जन्माला नव्हता आला आणि तुमचा जनसंघ जो 50-52 साली जन्माला आला त्याचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांनी बंगालमध्ये चले जाओ चळवळ कशी चिरडून टाकायला पाहिजे याच्यासाठी गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं।
म्हणजे हे तुमचे बाप झाले या विचाराचे, आणि तुमच्याकडनं आम्ही देशभक्ती शिकायची. स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेच्या मुस्लिम लीग बरोबर 11 महिने सरकारमध्ये राहिले होते. ते अर्थमंत्री त्या सरकारमध्ये होते. आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं. आधी तुमचा इतिहास काय तो सांगा. आमचं घराणं बाजूला ठेवा. पहिलं भाजपाचं घराणं काय ते सांगा. भाजपची वंशावळ पहिली सांगा. आहोत ना आज आम्ही शिवसेना हिंदुत्ववादी म्हणून आहेच. जयंतराव सोबत आहेत, मगाशी उल्काताई होत्या, काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे. काल कपिल पाटील यांनी एक नवीन पक्ष म्हणजे नितीश कुमार तिकडे गेले. मी त्यांना विचारलं कपिल पाटलांना तेव्हा एक 8-15 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी, कपिलजी तुमचं काय. ते म्हणाले ते गेले तर जाऊ द्या, पण मी तुमच्या सोबत आहे, कारण आम्ही देशप्रेमी आहोत, आम्ही देशभक्त आहोत. मग आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला सांगतात की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली. मग शिवसेनेने हिंदुत्व सोडलं काय. मग मला भाजपला विचारायचंय की काल परवाकडे जे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे नितीश कुमार तुम्ही तुमच्यात घेतलेत. चांगलं चालणारं सरकार तुम्ही पाडलं. तुमच्याकडे हेच काळा घालण्याचे धंदे तुमचे जास्त चालत आहेत. नितीश कुमार बोलले होते संघमुक्त भारत. मग नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत. विशेष कायदा करा आणि राम मंदिर करा हे जेव्हा मी बोलत होतो तेव्हा नितीश कुमार काय आम्हाला पाठिंबा देत होते.